आदरणीय मान्यवर पाहुणे गंजीने साहेबांना विनंती असेल आपण मुख्य नमस्ते, मी राजी बोले तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर कसे तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त असाल। तर जसं की तुम्हाला माहिती आहे आता आपली दहीहंडी येते, तर आज आहे चोरहंडी। तर आता मी चालले नेहरू कुक्षत सेक्टर 16A मध्ये। आज तिथे आपली नानाची मानाची दहीहंडी आहे चोरहंडी, तर तिथे चालले आहे मी। तर हा ब्लॉग खूप छान होणार आहे, हा ब्लॉग एंडपर्यंत बघा। आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा नानाने हा चोरहंडीचा आयोजन केलेला आहे। दरवर्षी असताना खूप लांबून लांबून पथक येतात सलामी देण्यासाठी। तर आता पण आपण जाऊया, हा 2025चा कार्यक्रम कसा होतो ते पाहूया। आणि आता मी तिथे जाते आणि मग भेटते तुम्हाला। आदरणीय लोकनेते आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गंजीने साहेबांची यंगस्टर क्रीडा मंडळाच्या टीमचा आपण कौतुक करत आहोत। गणपती बाप्पा आदरणीय मान्यवर पाहुणे गंजीने साहेबांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। आणि जी परंपरा आहे आणि नेरुळ गावातील हा जुना जाणता गोविंदा पथक आहे आणि देवणाची मात्रे त्याची भरपूर मेहनत आहे, भरपूर अनुभव आहे गोविंदा पथकाला। आणि नेरुळ गावातील काही भूमिपुत्रही या गोविंदा पथकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, काही आपल्याला पाहायला मिळतात। एकविरा माते की नेरुळ गावचा गोविंदा पथक 6 तर ची सलामी देण्यामध्ये यशस्वी झाला आणि भरपूर अनुभव आहे या गोविंदा पथकाकडे। आणि आपण पाहतोय ते 6 थराची सलामी देण्यामध्ये यशस्वी झालेले आहे। उभे असलेले हे थर पातळ आणि अतिशय लहान अशी पोरं 4 थरांची यशस्वी सलामी अगदी सहज लावले आहेत। कोणत्याही प्रशिक्षकाच्या विना 6 थर त्यांनी इथे साकार केले आहेत। नानाच्या मानाच्या चोरहंडीला अगदी शिस्त पद्धतीने पहिला थर दुसरा थर आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 4थ्या थरासाठी एक गोंडस मुलगी आपल्याला पाहायला मिळते आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। महिला गोविंदा पथक श्रीनगर यांच्यासाठी शिवसंभव गोविंदा पथक तुर्भेगाव आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थाने आम्ही एक क्रिकेट समालोचक आहोत राकेश सर, आणि या पथकामध्ये भूषण पाटील यांच्या टीम मध्ये खेळणारा पहिला गोलंदाज आणि सलामी दिलेली आहे श्रीनगर गोविंदा पथक तुर्भेगाव। लाट सलामी 5 थराची पाहायला मिळालेली आहे। गोविंदा पथक माफ करा, उसराई गोविंदा पथक रसायनी वर्णते थेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा मी नवी मुंबई कंपनीमध्ये नेरुळ नगरीमध्ये सरचे स्वागत करीत आहोत। पण विनंती करतोय आपण सपोर्टसाठी थोडं पुढे जायचं आहे। संपूर्ण सज्ज आहे, संदीपजी वास्कर यांची टेक्निकल टीम सज्ज आहे। या ठिकाणी आपण पाहतोय 6 थर लावण्याचा प्रयत्न ते करीत असताना त्रिमूर्ती गोविंदा पथक आपल्याला पाहायला मिळतोय। मोठे 6 थर आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार टाळ्या गोविंदा पथकासाठी झाल्या पाहिजे। अगदी शिस्त पद्धतीने सराही आपल्याला पाहायला मिळाली या पथकाची आणि त्यानंतर अगदी सावकाश रित्याने त्यांना माहिती आहे काम झालेलं आहे, थोडंसंच बाकी आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळामध्ये आम्ही घेत नाही। आता डीजे मास्टरांना आवाज येतोय, एक सुंदर गीत गावा।
बी यादव यांचा देखील आणि पांडे साहेब यांचा देखील सन्मान होताना पाहतो आपण. 6 थर उसराई गोविंदा पथक. जे गोविंदा पथक उपस्थित आहेत त्यांनी नावाची नोंदणी करा प्लीज. 6 थर ही कन्या आपण पाहताय. तिला दुखापत झाली होती, थोडस सस्पेक्ट करत होती ही कन्या आणि बघा स्टाईल आणि यशस्वी सलामी यशस्वीरित्या उतरताना हे मानवी मनोरे आपण पाहताय. ही सराव आहे. आता टाळ्या होत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उसराई गोविंदा नंतर चंद्रदेवी महिला गोविंदा पथक आपण तयार राहायचं. यानंतर आपल्याला थर लावायचं. दुर्गा माता गोविंदा पथक यांनी जर आतुरतेने वाट बघत होते. 7 थराचा थरार तुमच्या समोर सादर करत आहेत सालसोळेगाव. आम्ही सालसोळेकर गोविंदा पथक. आम्ही सालसोळे गोविंदा पथक 7 थराची ते सलामी देत आहेत आणि खूप छान असं त्यांनी त्यांचा सेटअप लावलेला. जो बेस आहे तो मजबूत केलेला आहे. पहिला थर आता आपण पाहतो अगदी व्यवस्थितरित्याने लागलेला. असे भरपूर सारे गोविंदा पथक जे आहे ते भरपूर मेहनत करतात, सरावासाठी वेळेवरती उपस्थित राहतात. 7 थर लावणं काहीची गोष्ट नाही आहे. यासाठी भरपूर मेहनत करावी लागते आणि आम्ही सारसोळेकर ते करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय नवी मुंबईची मानाची पालखीचे अध्यक्ष शैलेश दादा यांच्या ठिकाणी आगमन होते. त्यांचा मी सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो. कडक 7 थर आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांत दादा यांचं इथे आगमन झालंय. पिका दादा यांचं देखील आम्ही इथे सहर्ष स्वागत करतो. कृपा व्यासपीठावर यायचं. 7 थराचा थरा सारसोळे. आम्ही सारसोळे गोविंदा पथक. 7 थर लावणं शेवटचा मुलगा उभा राहिलाय. यशस्वी 7 थर. जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करायचं आहे. आम्ही सारसोळे गोविंदा पथक. बोल बजरंग डीजे. त्यानंतर आपण पाहतो या खूप शिस्त पद्धतीने ही चढाई करत असताना दुर्गा माता गोविंदा पथक विचुंबे थेट रायगड परिसरामधून हा पथक जो आहे तो दाखल झालेला आहे. 6 थराची सलामी. मोठे 6 थर आपल्याला पाहायला मिळतात. हो, एकदा जोरदार टाळ्या विचुंबेकरांसाठी झाल्या पाहिजे. त्यांनी हंडीला हात लावला, पाया पडला, त्याच्यानंतर खाली उतरला. हा बाल गोपाल खऱ्यांना भाव करणारा होता. कारण की ज्या प्रकारे त्याने हंडीला हात लावला, त्याला नमन केलं, त्याच्यानंतर ते अगदी शिस्त पद्धतीने खाली उतरलेले आहेत. दुर्गा माता गोविंदा पथक विचुंबेकर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यासाठी आम्ही गोड गाणं घेऊन येत आहोत. आपल्या कंट्रोल अभंग भजन नो स्टॉप. रातचे 2 ते 4 त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करूया आणि येणाऱ्या शनिवारच्या काळाची तयारी करूया. सगळ्यांना गोकुलाष्टमीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा. अशाच पद्धतीने
जस्ट मी घरी आले आणि रात्रीचे 11 वाजल्यात आणि आजचा कार्यक्रम खूप जास्त छान झाला. तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये. तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.